करण्यात आली। मित्रांनो, आपण ऐकलात आजचा दिनविशेष। यानंतर ऐकूया मालिका टर्निंग पॉइंट। आज आपण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर दिनेश रोजतकर सर यांची गेट ह्या प्रवेश परीक्षेविषयी मार्गदर्शनपर किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया। नमस्कार मित्रांनो, आजच्या टर्निंग पॉइंट मालिकेत मी किशोर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तेव्हा गेट या प्रवेश परीक्षेविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर दिनेश रोजतकर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत। सरांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून पदवी केली असून डिजिटल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सरांनी पीजी केलेला आहे। सोबतच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये सरांचं MBA झालं आहे। इलेक्ट्रॉनिक्स मध्ये PhD असून सरांनी वर्ष 2000 आणि 2008 ह्या वर्षी गेटची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। नमस्कार सर, आजच्या टर्निंग पॉइंट मालिकेत मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। सर, सर्वप्रथम आपण गेट ह्या परीक्षेविषयी सांगावं। गेट म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी नॅशनल कोऑर्डिनेशन बोर्ड, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून कंडक्ट केल्या जाते। ही जी परीक्षा आहे ही परीक्षा म्हणजे कम्प्युटर बेस्ड स्टँडर्डाइज्ड टेस्ट असते आणि ही परीक्षा भारतातील IISc आणि बाकी 7 IIT ही परीक्षा कंडक्ट करतात। ही परीक्षा साधारण 3 तासाची असते आणि साधारण 660 भारतातल्या सेंटरवर ही परीक्षा घेतल्या जाते आणि ही परीक्षा फक्त भारतातच नाही तर बाकी जी आहेत की बांगलादेश, इथिओपिया, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, युनायटेड अरब अमिरात इथे सुद्धा ही परीक्षा घेतली जाते। या परीक्षेचा माध्यम हे इंग्लिश आहे। त्यात इंग्लिश सोडून अजून कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा घेतल्या जात नाही। गेट ही जी परीक्षा आहे ही 100 मार्काची परीक्षा असते। यात निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं। जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चूक दिलं तर त्याची तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळतात आणि जर तुम्ही त्याचं उत्तर बरोबर दिलं तर त्याचे पॉझिटिव्ह मार्क तुम्हाला मिळतात। गेट ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला आपल्याला जो त्याचा गुण मिळतात त्याला स्कोअर असं म्हटलं जाते आणि आपण समज एका पर्टिक्युलर वर्षाची परीक्षा पास झालो तर त्याचा जो स्कोअर आहे तो काही एकापेक्षा जास्त वर्षासाठी सुद्धा व्हॅलिड असतो। तसं 2014 पर्यंत हा जो स्कोअर आहे हा 2 वर्षासाठी व्हॅलिड असायचा, पण 2015 पासून आता हा स्कोअर 3 वर्षासाठी व्हॅलिड असतो। हा व्हॅलिड असण्याचं काय महत्व आहे तर आपण 2014 मध्ये परीक्षा पास केली तर 2014 ला सुद्धा आपण म्हणजे PG कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो किंवा 2015 ला सुद्धा ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला स्कोअर कामात येऊ शकतो। साल 2015 पासून हा स्कोअर हा 3 वर्षासाठी व्हॅलिड आहे। तर एक वेळा परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या परीक्षेच्या रिझल्टचा फायदा हा 3 वर्ष होणार आहे आणि 3 वर्षानंतर तो जो रिझल्ट आहे तो इनव्हॅलिड होतो। सर, विद्यार्थ्यांसाठी गेट ह्या प्रवेश परीक्षेचं काय महत्व आहे? गेट ही एक ॲप्टिट्यूड परीक्षा आहे आणि साधारण जो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ज्यानं प्रवेश घेतलेला आहे त्याला चांगल्या एका नोकरीची आस आहे आणि त्यासाठी त्यानं 4 वर्षात जी काही मेहनत घेतलेली आहे, 4 वर्षात जो काही अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या अभ्यासक्रमानंतर त्याला एक अपेक्षित ज्ञान येणं आहे। जर ते अपेक्षित ज्ञान त्याच्याकडे असेल तर तो ही परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे पास करू शकतो। किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जर आपण ही परीक्षा पास केली तर आपल्याकडे इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा ॲप्टिट्यूड तयार झालेला आहे याची ही एक पावती होय। म्हणून ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग याचं एक अनन्यसाधारण महत्त्व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। सर, गेट ह्या परीक्षेला एक प्रवेश परीक्षा म्हणून जास्त महत्त्व दिलं जातं, याबद्दल आपण काय सांगू शकता? भारतात अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि या कॉलेजमध्ये जो विद्यार्थी शिकतोय आणि त्याला 4 वर्षानंतर जी इंजिनिअरिंगची डिग्री मिळते त्यातले फार कमी विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी जातात आणि फार जास्त विद्यार्थी हे त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करत असतात आणि ज्यांना IIT, IISc किंवा NIT अशा संस्थेत उच्च शिक्षणासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी गेट ही परीक्षा तर फार महत्त्वाची आहेच, परंतु जास्त विद्यार्थी हे नोकरीसाठी जात असल्यामुळे त्यांची इंडस्ट्रीतली पात्रता, त्यांची इंजिनिअरिंगची पात्रता त्यांना सिद्ध करण्यासाठी गेट ही परीक्षा जास्त महत्त्वाची आहे।
पण ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग या परीक्षेकडे साधारणतः एंट्रन्स टेस्ट म्हणून बघितल्या जातं. एंट्रन्स टेस्ट म्हणून बघितल्या जात असल्यामुळे साधारणतः इंजिनिअरिंग करत असणारे विद्यार्थी त्याच्यासाठी तयारी करत नाही आणि ते साधारण असा विचार करतात की ही परीक्षा फक्त एमटेकला एंट्रन्स टेस्ट म्हणून आहे. अशा प्रकारचं एक साधारण विद्यार्थ्यांशी संवाद करताना आम्हाला जाणवते. गेट ही परीक्षा ही एंट्रन्स टेस्ट नसून त्याच्या नावातच त्याचं महत्त्व दडलेलं आहे आणि जे की ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग याचाच अर्थ असा की आपण 4 वर्षाचं अभियांत्रिकी पदवी केल्यानंतर आपल्या जी पात्रता तयार व्हायला पाहिजे ती पात्रता आपल्यात तयार झाली की नाही ही परीक्षा ही आपल्याला याचं थोडंफार आपल्याला ज्ञान देऊ शकते, आपल्याला समजू शकते, त्याची गुणवत्ता आकारल्या जाऊ शकते आणि त्याच्यामुळे त्याला एक चांगल्या प्रकारचा जॉब हा मिळू शकतो. ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते का? होय. विद्यार्थी मित्रांनी हे समजण्याची गरज आहे की दरवर्षी विद्यार्थी इंजिनिअरिंगची परीक्षा पास होत असतात आणि म्हणून त्यांना त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गेट ही परीक्षा दरवर्षी आयोजित केल्या जात असते. या परीक्षेचा जो आवेदन असते, जो फॉर्म असतो तो साधारण वर्षाच्या शेवटी भरावयाचा असतो आणि ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी ही परीक्षा घेतल्या जाते आणि ही परीक्षा साधारणतः 23 इंजिनिअरिंगच्या विषयांसाठी आयोजित केल्या जाते. आपल्याकडे अभियांत्रिकीचे विविध विषय आहेत, जसे की इलेक्ट्रॉनिक्स आहेत, इलेक्ट्रिकल आहेत, मेकॅनिकल आहेत, असे वेगवेगळे 23 इंजिनिअरिंगचे विषय आहेत आणि या सर्व 23 विषयांसाठी ही परीक्षा आयोजित केल्या जाते. तर ही परीक्षा देण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असतात? विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तर 4 वर्षाच्या सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्ही 4थ्या वर्षाला जेव्हा जाता तेव्हा या परीक्षेला आपण पात्र ठरता. तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग चे विद्यार्थी, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी जे या अभ्यासक्रमाच्या 4थ्या वर्षाला आहे ते याला पात्र असतात. सोबतच मास्टर्स डिग्री करणारे, सायन्स मधले, मॅथमॅटिक्स मधले, स्टॅटिस्टिक्स मधले, कम्प्युटर ऍप्लिकेशन मधले हे विद्यार्थी सुद्धा त्याच्यासाठी पात्र असतात. जे विद्यार्थी साधारण 4 इयर इंटिग्रेटेड मास्टर डिग्री प्रोग्राम्स असतो त्याच्या दुसऱ्या वर्षाला ज्या विद्यार्थी असतात तेव्हा ते पात्र असतात. अशा प्रकारे विविध स्तरावरील म्हणजे इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला साधारणतः विद्यार्थी जेव्हा असतो तेव्हा तो विद्यार्थी ही परीक्षा देण्यास पात्र ठरतो. शासकीय, निमशासकीय नोकरी याबद्दल सर्वांना आकर्षण असतं. तर यासंबंधी गेट ह्या परीक्षेचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना आपल्याला एक चांगला जॉब, चांगली नोकरी मिळावी ही अपेक्षा काही गैर नाही आणि असे करत असताना या गेट परीक्षेचे त्यात काय महत्व आहे आणि ही गेट परीक्षा आपल्याला काय मिळवून देऊ शकते हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. तर मी सर्व विद्यार्थी मित्रांना अतिशय जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आपण जेव्हा गेट परीक्षा जेव्हा उत्तीर्ण होता तर आपल्याला अनेक प्रकारे फायदा होतो. तर नोकरीविषयीची जर सांगायचं जर म्हटलं तर आपल्या भारतात ज्या नवरत्न कंपनी आहेत, ज्याला पब्लिक सेक्टर युनिट्स असं म्हणतात, त्या पब्लिक सेक्टर युनिट इथे जर जॉब आपल्याला पाहिजे असेल तर गेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इथे जॉब मिळू शकतो आणि जी संस्था ही परीक्षा आयोजित करते ती परीक्षा आपली गुणवत्ता यादी म्हणजे आपण त्याला मेरिट लिस्ट असं म्हणतो, ती मेरिट लिस्ट या सर्व संस्थांना अवेलेबल करते आणि म्हणून आपल्याला इथे डायरेक्ट जॉब मिळू शकतो. कोणची अजून परीक्षा न देता सुद्धा आपल्याला इथे एक चांगला जॉब मिळू शकतो. आणि तशाच प्रकारे जेव्हाही आपण कुठे खासगी कंपनी जेव्हा जॉब करायला जातो तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट अशा प्रकारच्या घेतल्या जातात आणि त्या एंट्रन्स टेस्ट जरी ह्या गेट खेरीज घेतल्या गेल्या तरी त्या सर्व टेस्टचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा गेटच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त असत नाही आणि म्हणून आपण एकदा गेट परीक्षा पास केली तर आपण भारतातील ज्या काही संस्था साधारण नोकरी देणार आहे आणि त्या ज्या काही परीक्षा घेतात त्या परीक्षेत आपण अतिशय सहजपणे आणि अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता याची मी आपणास खात्री देऊ इच्छितो. सर, गेट ही परीक्षा प्रत्येक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण केली पाहिजे. यात पालकांची काय भूमिका असली पाहिजे? विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसून हा पाल्य सुद्धा असतो आणि जेव्हा तो अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करतो आणि त्याला जसा पाहिजे तसा जॉब मिळत नाही तर तो त्याच्या आईवडिलांसाठी सुद्धा अतिशय चिंतेचा विषय हा नेहमीच असतो. ही बाब जर पालकांनी अभियांत्रिकी सुरू असताना जर लक्षात घेतली
तर ही चिंता करण्याची गरज पालकांना भासणार नाही असे मला वाटते. आणि मी हे पालकांना अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की जेव्हा आपण आपल्या पाल्याला इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकीच्या कोर्सला टाकलेला आहे तर तो अभ्यासक्रम तो कसा पूर्ण करतो याच्याकडे आपण जर लक्ष ठेवलं आणि आपण जर अभियांत्रिकीची जी परीक्षा आहे म्हणजे जी गेटची परीक्षा आहे याच्यासाठी पहिल्या वर्षापासून जर आपण त्याच्या तयारीकडे थोडं लक्ष दिलं किंवा त्याला आपण सांगितलं की त्याला ही परीक्षा द्यावायची आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर काय फायदा होणार आहे हे आपण सुद्धा जाणून घेतलं आणि त्या प्रकार जर आपण त्याच्याशी नेहमी संवाद ठेवला तर नक्कीच त्याला ज्या प्रकारची नोकरी मिळणार आहे त्याला नक्कीच त्याच्यासाठी फायदा होईल. आणि म्हणून गेट या परीक्षेतील प्रिपरेशन संबंधी म्हणजे त्याच्या तयारी संबंधी पालकांचा अतिशय महत्वाचा एक रोल आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. पण मुख्यतः परीक्षेच्या तयारीविषयी विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. तेव्हा या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी याबद्दल आपण काय मार्गदर्शन करणार? अभियांत्रिकीचं शिक्षण हे निरंतर शिक्षण म्हणून समजले जाते. पण विद्यार्थी हे परीक्षा आली की अभ्यास करतात असं आपलं थोडंसं निदर्शनास येईल. आणि हा जो प्रकार आहे जो फक्तच आपण परीक्षा आली की अभ्यास करतो या पद्धतीनं आपण ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग ही परीक्षा पास करू शकत नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून फक्तच की आपल्याला जसं फेब्रुवारी महिन्यात परीक्षा द्यायची आहे तर विद्यार्थी साधारण डिसेंबर पासून त्याची तयारी करतात. असं न करता ज्या वेळेस ते इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात त्याच वर्षीपासून त्यांना गेट या परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. कारण की गेट या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो ते 4 वर्ष शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त नाही. आणि जे विषय त्यांनी प्रथम वर्षाला, द्वितीय वर्षाला, तृतीय वर्षाला आणि चौथ्या वर्षाला शिकलेले आहे त्याचं सिलेबस त्यांना गेट या परीक्षेत आहे. आणि म्हणून त्यांनी गेट या परीक्षेची तयारी ज्या दिवशी ते अभियांत्रिकीला प्रवेश घेतात त्या दिवशी त्यांनी ज्या शाखेत प्रवेश घेतलेला आहे त्या शाखेतला त्या वर्षीचा गेटचं सिलेबस मिळून त्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि पहिल्यापासून जर गेटच्या परीक्षेची आपण तयारी केली तर आपण नक्कीच चांगल्या गुणवत्तेनं ती पास होऊ शकता असे मला वाटते. आणि शिक्षकांची यामध्ये काय भूमिका आहे? या संदर्भात शिक्षकांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची आहे. जेव्हा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतात तेव्हा प्रत्येक शिक्षकाचं हे कर्तव्य आहे की या परीक्षेसंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत करून देणे. जो अभ्यासक्रम ज्या पुस्तकांमधून शिकायचा आहे ते कोणती पुस्तकं वापरायच्या याबद्दल विद्यार्थ्यांना निरंतर मार्गदर्शन करणे. एक बाब इतक्या वर्षाच्या अनुभवातून मला लक्षात आली की विद्यार्थी शिकत असताना जे पुस्तक त्यांना वापरायचं आहे तर ते पुस्तक ज्या विद्यापीठात ते शिकत आहे त्या विद्यापीठानं त्यांना काही टेक्स्ट बुक रेफरन्स पुस्तक हे त्यांना ऑलरेडी म्हणजे नेहमी सांगितलेले असतात. पण विद्यार्थी ही पुस्तके साधारणतः न वापरता जे पुस्तकात थोडीशी सोपी भाषा आहे किंवा अन्यत्र काही नोट्स वगैरे आहे ह्या साऱ्या वापरल्या जातात. आणि त्यामुळे त्या विषयातलं जे मूलभूत ज्ञान आहे ज्याला आपण इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स असं म्हणतो त्याबद्दलचं ज्ञान विद्यार्थ्यांचं थोडं राहून जाते. आणि त्यामुळे इंजिनिअरिंग प्रिन्सिपल बद्दल जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर जर झाले नाही तर नंतर भयंकर अडचणी तयार होतात. आणि हा अभियांत्रिकीचा विषय हे अभियांत्रिकीचं सर्व विश्व हे आपलं नव्हेच आणि आपण याच्यासाठी नव्हतो अशा प्रकारची भूमिका विद्यार्थी घेतात. आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या जॉबमध्ये आणि पुढील भविष्यात खूप साऱ्या अडचणी तयार होतात. आणि म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून त्यांना गेट या परीक्षेबद्दल निरंतर मार्गदर्शन करणे, त्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात मार्गदर्शन करणे, पुस्तकांसंदर्भात मार्गदर्शन करणे हे अतिशय मोलाचं ठरू शकते असे मला वाटते. सर, सोबतच ह्या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीनं कोणते टॉपिक्स महत्वाचे असतात? अभियांत्रिकीला प्रवेश घेताना आपली एक ब्रँच आपण ज्याला डिसिप्लिन असं म्हणतो ते सुद्धा ठरते. जसे की जर आपण इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन घेत आहे किंवा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहे तर प्रत्येक आपल्या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात आपण साधारण 40 विषय शिकतो. आणि या 40 विषयापैकी काही विषय हे अतिशय मूलभूत त्या डिसिप्लिनशी संबंधित असतात. आणि त्या डिसिप्लिनशी संबंधित असलेले सर्व विषय हे गेट या परीक्षेसाठी सुद्धा अभ्यासक्रमात असतात. अशा प्रकारचे जे मूलभूत विषय आहे हे विषय याच्यासाठी फार महत्वाचे असतात. सर, गेट ह्या परीक्षेला दरवर्षी साधारणतः किती विद्यार्थी बसतात आणि किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात? गेट या परीक्षेबद्दल साधारणतः या मागील काही वर्षात जास्त अवेअरनेस असल्याचे दिसून पडते. आपण जर बघितलं तर 2008ला या परीक्षेला 1,80,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तर 1,70,000 विद्यार्थी
परीक्षा देऊ शकले. तसेच 2009ला 2,30,000 विद्यार्थी बसले तर 2,10,000 परीक्षा देऊ शकले. त्या प्रकारे आपण जर बघितलं तर 2014ला 10,33,625 लोकांनी परीक्षेसाठी फॉर्म भरला तर 8,89,156 विद्यार्थी या परीक्षेला बसले आणि त्यातले 16.84% इतके टक्के मुलं ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. म्हणजे 1,49,694 मुले उत्तीर्ण होऊ शकले. आपण जर 2015चे आकडे बघितले तर 9,27,580 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरला आणि 8,04,463 विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले आणि या परीक्षेचा रिझल्ट हा 15% म्हणजेच 1,21,060 मुलं या परीक्षेला उत्तीर्ण झालेले आहेत. आपण जर याचं थोडंसं विश्लेषण केलं तर आपल्याला दिसेल की साधारण 15-16% विद्यार्थीच फक्त ही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. याचं जर थोडीशी कारण मीमांसा आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की विद्यार्थी ज्या उत्साहानं ते परीक्षेला फॉर्म भरतात त्या उत्साहानं ते त्या परीक्षेची तयारी करत नाहीत आणि ती अतिशय गांभीर्यपूर्वक ही परीक्षा जर आपण दिली तर त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल होऊ शकते असे मला वाटते. सर, गेट ह्या परीक्षेतील तुमच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगावं. जशी आपल्याला माहित आहे की ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते तसं मी साल 2000ला ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्याच्यानंतर साल 2008ला सुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. या परीक्षेला सामोरं जाणे याच्यासाठी महत्वाचं आहे की इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात निरंतर प्रगती होत असते आणि म्हणून काही ना काही प्रमाणात आपला जो अभ्यासक्रम हा बदलत असतो आणि मी शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्याला सध्या जे काही सिलेबस आहे, सध्या जो काही अभ्यासक्रम आहे त्यातला आपल्याला किती माहिती आहे आणि शिक्षक जर अद्ययावत राहिला तर तो विद्यार्थ्यांना अद्ययावत ठेवू शकतो. आणि म्हणून मी सुद्धा 2000ला जेव्हा मी परीक्षा दिली आणि 2000ला जेव्हा उत्तीर्ण झालो तेव्हा या परीक्षेच्या आधारावर मी मास्टर इन इंजिनिअरिंग म्हणजे जो पीजी कोर्स आहे तो मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती इथून पूर्ण केला आणि नंतर अजून एक वेळा सहजच म्हणून की आपलं स्वतःचं ज्ञान तपासण्यासाठी मी 2008ला या परीक्षेला सामोरं गेलो होतो आणि 2008ला सुद्धा मी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सर, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांद्वारे देशाची प्रगती करण्यासाठी गेट ह्या परीक्षेचा कशा प्रकारे हातभार लागू शकतो? आपण शिक्षण घेतो पण शिक्षणाचा एकमेव उद्देश नोकरी मिळवणे नाही. आपण या देशात राहतो, या देशाच्या प्रगतीतच आपलं प्रगती निहित आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. कोणत्याही देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीतला एक महत्वाचा भाग म्हणजे त्या देशात असणारे संशोधन ते असते आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रात जर आपल्याला इनोव्हेशन म्हणजे संशोधन करायचं आहे तर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेलेच विद्यार्थी आज ना उद्या संशोधक बनणार आहे आणि म्हणून आपण कशा प्रकारे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करता याच्यावरून आपण ते संशोधन करू शकता की नाही ही गोष्ट महत्वाची ठरते. जर मला एखाद्या इंजिनिअरिंगच्या एखाद्या प्रोसेसमध्ये, इंजिनिअरिंगच्या एखाद्या डिव्हाइसमध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या कोणत्या याच्यात संशोधन करायचं आहे तर सध्या ज्या इंजिनिअरिंगच्या प्रिन्सिपलवर ती गोष्ट काम करते, ते एखादं डिव्हाइस काम करते, त्याची वर्किंग जर मला समजली नाही तर मी त्याच्यात सुधार सांगू शकत नाही. आणि सध्या इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे बघितलं पाहिजे की ज्या इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा वापर करून एखादं डिव्हाइस, एखादी प्रोसेस, एखादं इन्स्ट्रुमेंट काम करते ते सगळ्यात पहिले समजून घेणे आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यातले गुण आणि दोष माहीत करणे आणि त्याच्यातले दोष कमी करून त्याची गुणवत्ता वाढवणे याच्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज असते. आणि जर विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, त्याच प्रकारे त्यांनी गेट ही जर परीक्षा दिली तर त्यांना इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे समजतील आणि ते जर त्यांना समजले तर त्या सिद्धांताचा उपयोग करून जे डिव्हाइसेस, जे इन्स्ट्रुमेंट बाजारात आहेत किंवा जे आपल्याला लागतात त्यातले गुण आणि दोष माहीत करण्यासाठी त्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि त्याच्यामुळे त्याची संशोधक वृत्ती सुद्धा वाढेल आणि भारतात संशोधक तयार होतील आणि भारतात जर संशोधक तयार झाले तर त्याच्यासाठी त्या नक्कीच भारताच्या प्रगतीसाठी त्याचा फार मोठा हातभार लागेल. म्हणून गेट या परीक्षेचा उपयोग नक्कीच भारतातील अभियांत्रिकीच्या संबंधित विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची एक भूमिका ही परीक्षा पार पाडू शकते असं मला वाटतं. पब्लिक सेक्टर युनिटमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे तर त्यांना कुठं कार्य करता येईल? विद्यार्थी मित्रांनो,
जे विद्यार्थी इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गेट ही पर्वणी ठरू शकते. तर अनेक कंपनीज आहेत ज्यामध्ये गेट केल्यानंतर डायरेक्ट जॉब आपल्याला मिळू शकतो. तर काही कंपनी अशा प्रकारे आहेत: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, माझगाव डॉक लिमिटेड, गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, THDC लिमिटेड, ओडिशा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन, आयरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड, बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, ह्या सर्व कंपनी आपल्याला गेटच्या स्कोरवर जॉब देऊ शकतात. सर, ते शेवटी आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याविषयी काय सांगणार? विद्यार्थी मित्रांनो, आपण जिथे कुठे इंजिनिअरिंग करत आहात तेथे आपण आपल्या जीवनात एकच वेळा इंजिनिअरिंग करणार आहात. आपण पुन्हा इंजिनिअरिंग करणार नाहीत आणि आपल्या जीवनातील अतिशय सुवर्ण क्षण म्हणजे 4 वर्ष या इंजिनिअरिंगसाठी आपले जाणार आहेत आणि ते आपण चांगल्या पद्धतीने घालवले तरी ते जाणार आहेत. आणि जर आपण थोडी जास्त मेहनत घेतली तर आपलं भविष्य हे जे आहे अतिशय उज्ज्वल असणार आहे हे आता समजण्याची गरज आहे. आपण इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपण कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये जातो तेव्हा आपल्याला कळते की माझं हे वाचायचं राहून गेलं, माझं ते वाचायचं राहून गेलं आणि जो वेळ आपल्याला आपली ॲबिलिटी प्रूव्ह करायसाठी असते तो वेळ आपल्याला आपला अभ्यासक्रम पूर्ण करायसाठी घालावा लागतो. असं म्हटलं जाते की शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाडला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. या युक्तीप्रमाणे जर आपण इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात आपण जर स्किल आत्मसात केले तर आपलं भविष्य हे अतिशय चांगलं असू शकते. आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो आणि म्हणून ह्या 4 वर्षाचा अभ्यासक्रम हा तुमचा पूर्ण आयुष्याबद्दलच ठरवणारा असते आणि म्हणून हे 4 वर्षाचा अभ्यासक्रम हा आपण अतिशय काळजीपूर्वक अतिशय ध्येयपूर्वक पूर्ण करावा आणि त्यासाठी पाल्यांनी आणि सोबतच पालकांनी सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावावी असे मला वाटते. सर, आज आपण इथं आलात, आपला वेळ आम्हाला दिला, तसंच गेट या परीक्षेसंदर्भात आमच्या युवा मित्रांना आणि पालकांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूर केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण मला इथे बोलवले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. दोस्तों, टर्निंग पॉइंट ही मालिका आपण ऐकलीत. आपकी अघोषित आय की घोषणा लिखेगी एक नई कहानी. बढ़ेगा हर बच्चा शिक्षा की ओर और मिलेगा सबको अन्न हर रोज. साकार होगी हर गरीब की उम्मीद. स्वास्थ्य सेवाएं पाएंगे जरूरतमंद मरीज. कराधान और निवेश व्यवस्था के द्वारा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 में निवेश करके निर्धनों की सहायता करें एवं स्वयं को काले धन के बोझ से मुक्त करें. योजना 31 मार्च 2017 तक लागू. इस योजना में अघोषित आय का 25% अनिवार्य रूप से 4 वर्ष के लिए बिना ब्याज जमा कराना होगा तथा अघोषित आय का कुल 49.90% कर, सरचार्ज तथा शास्ती के रूप में भुगतान करना होगा. अधिक जानकारी के लिए आयकर विभाग की वेबसाइट www.incometaxindia.gov.in पर जाएं. आयकर विभाग द्वारा जनहित में जारी. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.